Co-powered by Techno. स्वतः अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत इच्छा व्यक्त केली आहे निवडणूक लढवण्याची आणि पक्षाच्या नेत्यांनाही सांगितले की सगळ्यांनी निवडणूक लढली पाहिजे। अमित ठाकरे यांच्या भूमिकेकडे कसं पाहतात ते विधिमंडळ राजकारणात येऊ पाहतात, निवडणूक लढवू पाहतात? पहा, लोकशाही आहे, त्यांचा एक राजकीय पक्ष आहे आणि त्या पक्षाचे अध्यक्ष त्यांचे वडील आहेत, बरोबर आहे। त्यांच्या पक्षाने जो निर्णय घेतला असेल निवडणुका लढायच्या आहेत तर त्या निर्णयावर मी कशाकरता व्यक्त व्हायचं? अमित ठाकरे हे एक तरुण नेते आहेत, त्या पक्षाचे ते प्रमुख नेते आहेत आणि त्यांना निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांच्या पक्षाचा जो निर्णय असेल किंवा त्यांच्या कुटुंबाचा निर्णय असेल तर आम्ही त्याच्याकडे पाहताना म्हणू की एक तरुण मुलगा राजकारणामध्ये। पण राऊतसाहेब, आदित्य ठाकरेंनी जेव्हा निवडणूक लढवली त्यावेळेस वरळीमध्ये सर्वच राजकीय पक्ष विशेषतः मनसेनेही सहकार्य केलं होतं, त्या मतदारसंघात उमेदवार दिला नाही। अशा वेळेस जर अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर शिवसेना युबीटी सहकार्य करण्याच्या विचारात? प्रश्न असा आहे की ते भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत, त्यांचा पक्ष जो आहे तो भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गटाबरोबर आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। पण राज ठाकरेंनी जर निवडणूक लढवली नाही, मला राज ठाकरे कधी स्वबळावर लढत नाहीत, ते एकतर शिवसेनेला विरोध करणाऱ्या म्हणजे महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या लोकांबरोबर कायम असतात, हे आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे। महाराष्ट्राला कमजोर करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्याच्यामध्ये जे महाराष्ट्राचे तीन शत्रू आहेत, भारतीय जनता पक्ष, मिंदे गट जो फुटलेला पक्ष आणि अजित पवार गट, हे तीनही महाराष्ट्राचे शत्रू आहेत। या तीन शत्रूंना अप्रत्यक्षपणे जे मदत करतात ते सुद्धा महाराष्ट्राचे शत्रू होऊ शकतात, हे लक्षात घ्या। मुळात कोण निवडणूक लढते हे त्यांनी स्वतः जाहीर केलं पाहिजे, वृत्तपत्रातल्या बातम्यावरून आम्हाला निर्णय किंवा भूमिका ठरवता येणार नाहीत। आप बोलिए। आज प्रधानमंत्री का जन्मदिन है, मुख्यमंत्री ने प्रधानमंत्री को बधाई दी और कहा कि उनके लीडरशिप में देश आगे बढ़ रहा है, आप क्या कहना? सर 100 दिन उनके सरकार के पूरे हुए आज। सर आप क्या कहना चाहते हैं? देश आगे बढ़ रहा है, प्रधानमंत्री देश आगे बढ़ा होगा तो मुझे देखना पड़ेगा कितने इंच, कितने फुट, कितने मीटर आगे बढ़ा है। मुझे इतना ही मालूम है चाइना बहुत अंदर आगे बढ़ गई, 40,000 मील तक अंदर चाइना हमारे देश में मोदी जी के कार्यकाल में घुस गई। मैं ये भी देखता हूँ कि मणिपुर हाथ से निकल चुका है, मैं ये भी देखता हूँ कि मणिपुर हाथ से पूरी तरह से निकल चुका है। और मैं ये भी देख रहा हूँ कि इस देश में 10 साल में जो भ्रष्टाचार और कबूतरबाजी भ्रष्टाचार में जो बढ़ गई है वो इससे पहले कभी नहीं हुई थी। जम्मू कश्मीर का मामला आज भी जैसे कि तैसे है। इस देश में जात और धर्म के आधार पर दंगे हो रहे हैं, दंगे भड़काने की कोशिश हो रही है। इस देश में विधायक और सांसद जोर शोर से खरीदे जा रहे हैं, पैसे की ताकत बढ़ गई, जनता की ताकत नहीं बढ़ गई। अगर ये मोदी जी का योगदान है ऐसे हमारे मुख्यमंत्री मानते हैं, मुख्यमंत्री खुश है क्योंकि गैर कानूनी तरीके से उनको सीएम बनाया, तो ऐसी व्यक्ति तो खुश होगी। एकनाथ शिंदे संविधान के खिलाफ जाकर मुख्यमंत्री बने हैं, इसके लिए मोदी जी ने और अमित शाह जी ने चुनाव आयोग से लेकर सुप्रीम कोर्ट तक दबाव में लाकर उनको मुख्यमंत्री पर बिठाया है। तो ऐसी व्यक्ति तो नाचेगी, उछलेगी मोदी जी के बर्थडे पर, लेकिन हम प्रधानमंत्री को शुभकामनाएं देते हैं। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।